खोटे धंदे करू नका, गुंडांना पाळू नका आणि कुणाशीही पैसे कुणाचेही उधार घेऊ नका। आता हे वक्तव्य कोणी केलंय तर पंकजा मुंडेंनी केलंय। झालंय काय, पंकजा मुंडेंचा भगवान भक्तिगडावरचा दसरा मेळावा पार पडलाय आणि एकीकडे भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडेंचा मेळावा होत असताना दुसरीकडे लगेचच बीड जिल्ह्यात नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा झाला। आता या दोन्ही मेळाव्यांबद्दल मी आपल्याला सांगणार आहे आणि या मेळाव्यांमध्ये खरं तर रीडिंग बिटवीन द लाईन्स किंवा कॅमेऱ्यात ज्या गोष्टी दिसल्या पण त्या खरं तर शब्दरूपी आपल्या समोर आल्या नाहीत, त्याच गोष्टींना खरं तर अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे। खरं तर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात अशा काय 5 गोष्टी घडल्या की ज्या आपल्या सगळ्यांना माहिती असायलाच हव्यात किंवा ज्या खरं तर आपल्या पटकन लक्षात नाही आल्या पण त्या त्यावेळेस घडल्या। तर सगळ्यात पहिली गोष्ट काय घडली तर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात आज धनंजय मुंडेंची उपस्थिती होती। धनंजय मुंडे हे राज्याचे माजी मंत्री राहिलेत, बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेत, पण ते सध्याच्या फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नाहीयेत आणि त्याचा उल्लेख खरं तर मी करण्यामागचं कारण हेच, कारण आज धनंजय मुंडेंनी ज्यावेळी दसरा मेळाव्यात त्यांचं भाषण केलं त्यावेळी सुद्धा त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केला की मी मंत्रिमंडळात नाहीये पण माझी बहीण पंकजाताई ही मंत्रिमंडळात आहे, याचा आपल्याला अभिमान असल्याचं खरं तर धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं। पण धनंजय मुंडेंनी आणखी काय म्हटलं तर धनंजय मुंडेंनी त्यांच्या मनात जी सल होती किंवा जी मागच्या काही काळात जो त्यांच्यावर मीडिया ट्रायल करण्यात आला त्यावर खरं तर त्यांचा जो रोष होता तोही त्यांनी आज दसरा मेळाव्याच्या भाषणातून खरं तर पंकजा मुंडेंच्या मंचावरून त्या मंचाची त्या संधीचा योग्य वापर करत त्याला प्रत्युत्तर दिलंय आणि त्यांनी मीडिया ट्रायल ज्यावेळी त्यांच्यावर सुरू होतं त्यावेळी 250 दिवस जवळपास आपण गप्प होतो, पण या काळात आपल्याला आपल्या बहिणीनं खूप छान साथ दिली, ती तासनतास आपल्या शेजारी बसून असायची आणि ती आपल्याला साथ देत होती, हे सुद्धा आज धनंजय मुंडेंनी खरं तर पंकजा मुंडेंच्या मंचावरून बोलून दाखवलं। धनंजय मुंडेंनी आणखी काय केलं तर धनंजय मुंडेंनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट नाव घेतलं नसलं तरी आरक्षणाच्या मुद्द्यावरून खरं तर खूप मोठी टीका केली आहे। धनंजय मुंडेंनी आरक्षणाचा मुद्दा किंवा एकूणच आरक्षणाभोवती जे काही राजकीय वारे फिरतायत त्याच्यावर भाष्य केलं आणि बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीनंतर बीड जिल्ह्यातल्या जातीय द्वेषाविषयी सुद्धा धनंजय मुंडेंनी आज भाषण केलं। त्यामुळे धनंजय मुंडेंची उपस्थिती ही बरंच काही बोलून गेली। आपण जर बघितलं असेल तर गेल्या वर्षी 2024ला ज्यावेळी खरं तर पहिल्यांदा धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंच्या मंचावर आणि दसरा मेळाव्याच्या स्टेजवर दिसून आले होते, पण आजचा मेळावा हा खरं तर धनंजय मुंडेंनी गाजवला आणि यावेळी त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी या खरं तर आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात आल्या असतील। पहिलं म्हणजे धनंजय मुंडेंची जी आक्रमक शैली होती ती आपल्याला पाहायला मिळाली। दुसरी गोष्ट म्हणजे धनंजय मुंडेंनी खरं तर आज भाषण करतेवेळी तिथे आलेल्या गर्दीला सुद्धा उद्देशून खरं तर त्यांचा रोष पाहायला मिळाला, कारण जी काही समाजाची अवस्था झालेली आहे किंवा तिथे जी काही गर्दी जमली होती त्यावर खरं तर मुंडे भावा बहिणीचा रोषच आज जास्त पाहायला मिळाला। म्हणजे जे दसरा मेळावे खरं तर तुम्ही प्रेरणा घेऊन म्हणजे जो तो समाज म्हणजे मग नारायणगडावर येणारा मराठा समाज असो वा भगवानगडावर भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडेंच्या मेळाव्यासाठी येणारा हा वंजारी समाज आणि ओव्हरऑल ओबीसींचा तो एक मेळावा म्हणून मानला जातो। गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेली ही खरं तर मेळाव्याची परंपरा, पण त्याला आज जरी ती कायम ठेवत असताना पण कुठेतरी आज बेशिस्तपणा दिसून आला। गर्दीतून येणाऱ्या घोषणा या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर पंकजा मुंडे या काहीशा नाराज दिसल्या। त्यांची देहबोली सुद्धा जर बघायची झाली तर पंकजा मुंडे या थोड्याशा व्यथितच दिसल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसून येत होती। आता आपण धनंजय मुंडेंबद्दल बोललो त्यानंतर मुद्दा येतो तो पंकजा मुंडे यांचा। खरं तर पंकजा मुंडेंचंच हे व्यासपीठ आहे। गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर खरं तर पंकजा मुंडेंनी दसरा मेळावा कायम ठेवण्याची परंपरा सुरू ठेवली। पूर्वी ज्यावेळी गोपीनाथ मुंडे होते त्यावेळी खरं तर हा भगवानगडावरती हा जो पंकजा मुंडेंचा असेल किंवा गोपीनाथ मुंडेंचा असेल तो खरं तर तिथे मेळावा व्हायचा जिथे महंत नामदेव शास्त्री खरं तर आता आहेत। पण महंत नामदेव शास्त्रींनी पुढे या परंपरेला किंवा या मेळाव्या घेण्याच्या परंपरेला गोपीनाथ मुंडेंनंतर आता ही जागा म्हणजे मेळाव्यासाठी योग्य नाही किंवा त्याला परमिशन दिली नाही आणि मग पंकजा मुंडेंनी खरं तर भगवान बाबांच्या जन्मस्थळी जाऊन सावरगाव घाट इथे मेळावा घेण्याची परंपरा सुरू ठेवली आणि मग तिथे खरं तर हे त्यांचं 10वं वर्ष आहे खरं तर पंकजा मुंडेंचं जे खरं तर दसरा मेळावा होतोय। आता पंकजा मुंडेंच्या भाषणात सुद्धा आज काय झालं तर आज
पंकजा मुंडेंनी एखाद दोन महत्त्वाची वक्तव्य किंवा संदेश आपल्या समाजाला दिला किंवा तिथे आलेल्या उपस्थित गर्दीला दिला, पण आजचा बहुतांश वेळ हा पंकजा मुंडेंचा हा खरं तर गर्दीला सावरण्यात, गर्दीवर आरडाओरडा करण्यात किंवा गर्दीमधून जे काही आवाज येत होते, ज्या काही घोषणा होत होत्या त्याच्यावर खरं तर रागावण्यातच गेला. कारण मागच्या काही काळात ज्यावेळी खरं तर आता जी वेळ खरं तर धनंजय मुंडेंवर आहे, ते मंत्रिमंडळात नाही आहेत, तीच वेळ खरं तर आपण जर मागे बघितलं तर पंकजा मुंडेंवर होती. पंकजा मुंडे या राज्याच्या खरं तर मंत्रिमंडळात नव्हत्या, त्या सरकारमध्ये नव्हत्या. 5 वर्षांचा काळ असा गेलाय जो खरं तर पंकजा मुंडेंनी हे पक्षाचं कुठलंही पद नाही, मंत्रिमंडळात नाही, आमदारकी नाही, याशिवाय घालवलाय. पण यावेळेस पंकजा मुंडेंनी काय केलं तर स्वतःचं ध्यान किंवा स्वतः त्या अध्यात्माकडे वळल्या. मग त्यांनी केलेल्या त्या देवीच्या यात्रा असतील, त्यांनी जे काही आध्यात्मिक बाजू आहे ती आपण त्यांची पाहिली. पण आता ज्यावेळी आज दसरा मेळावा झाला, त्या दसरा मेळाव्यात खरं तर गर्दीचं बदललेलं स्वरूप हे पंकजा मुंडेंनी मला वाटतं योग्य ते हेरलं. आणि मग त्यांनी त्यावेळी गर्दीला उद्देशून खरं तर आपण जसं एका मुलाला ओरडतो तर त्यांनी त्या मायेच्या भावनेनं तिथे आलेल्या तरुणांना पण म्हणजे त्यांच्यावर त्या चिडल्या. अक्षरशः त्यांनी सांगितलं की तुमच्यामुळे खरं तर वाटोळं झालंय. कारण तिथे आलेल्या गर्दीत काही मद्यधुंदावस्थेत होते, त्यांना म्हणजे त्यांना ही पण म्हणजे अक्कल नव्हती. पंकजा मुंडेंच्याच भाषेत सांगायचं झालं की नवरात्रोत्सव झालाय, आज विजयादशमी आहे, जिथे सीमोल्लंघन केलं जातं, वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्या विचारांना पुढे घेऊन आपल्याला खरं तर नव्या वर्षाची सुरुवात करायची असते. आणि त्यामुळे खरं तर ही वैचारिक म्हणजे जी परंपरा आहे जी मुंडेंनी सुरू केली आहे, जी पंकजा मुंडेंनी कायम ठेवली आहे, तिथे मात्र आज काहीसा त्याला तडा गेला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. आता तिसरा मुद्दा काय, तर तिसरा मुद्दा म्हणजे पंकजा मुंडेंच्या या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर्स झळकले. खरं तर याबाबत पंकजा मुंडेंना कितपत माहिती आहे कल्पना नाही, पण हा तोच वाल्मिक कराड आहे ज्याचं खरं तर गेल्या वर्षीच्या ज्या म्हणजे दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी पहिल्यांदा उपस्थिती लावली होती आणि तिथे वाल्मिक कराडचं ज्यावेळेस इंट्रोडक्शन पंकजा मुंडेंनी केलं होतं, त्यावेळी त्यांनी खरं तर धनंजय मुंडेंचा राईट हँड म्हणून खरं तर हा वाल्मिक कराड यांचा उल्लेख केला होता. आणि वाल्मिक कराड यांना त्यांच्या सन्मानाने या व्यासपीठावरील एक व्यक्ती म्हणून त्यांनी त्यांची गर्दीला एक ओळख करून दिली होती. पण त्याच वाल्मिक कराडची आत्ताची परिस्थिती काय, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला तो मास्टर माइंड आहे आणि त्याच्यावरतीच खरं तर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे. आणि मग ही वाल्मिक कराड जी गुन्हेगारी प्रवृत्ती मांडली जाते, जिच्या विरोधात खरं तर आता बीड जिल्ह्यातलं चित्र हे मराठा विरुद्ध ओबीसी असं झालंय. आता त्याला एक जातीय आरक्षणाचा मुद्दा आहे आणि दुसरा हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आहे. खरं तर त्यानंतर खरं तर बीड जिल्ह्यातलं सगळं समीकरण बदललंय, जातीय समीकरणं बदलली आहेत, तिथली राजकीय परिस्थिती बदलली आहे, सामाजिक सलोखा बिघडल्याची चर्चा आहे. त्यामुळे खरं तर आज आपण जर बघितलं तर भगवान भक्तीगडावर जो पंकजा मुंडेंचा मेळावा झाला आणि नारायणगडावर जो मनोज जरांगे पाटलांचा मेळावा झाला, या दोन्ही गडावरून जर आवाहन काही करण्यात आलं असेल तर ते बीड जिल्ह्यातला सामाजिक सलोखा राखण्याचं होतं आणि पंकजा मुंडेंनी सुद्धा तेच अधोरेखित केलं. पण पंकजा मुंडेंच्या भाषणात त्यांनी एक मुद्दा आवर्जून उपस्थित केला, ते म्हणजे कुणीही कमी म्हणजे म्हणतात ना, तुम्ही कमी खा पण स्वाभिमानानं जगा आणि तुम्ही कुणाचेही पैसे उधार घेऊ नका आणि कुणाच्याही खाली नतमस्तक होऊ नका. कारण तुम्हाला स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या हक्काचं खाता आलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातली आणि स्पेशली बीड जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर तुम्हाला गुन्हेगारीला प्रवृत्त होईल या गोष्टी होऊ नयेत यासाठी खरं तर त्यांनी आवर्जून तो उल्लेख केला की कुणीही गुंडविंड पाळू नयेत आणि कुणीही खोटी कामं करू नयेत. त्यामुळे एक प्रकारे त्यांचा हा रोख धनंजय मुंडेंकडे होता का, त्यांचा हा रोख वाल्मिक कराडचे पोस्टर्स बघून खरं तर त्यांचं त्यावेळेस उत्स्फूर्त आलेलं ते वक्तव्य होतं का, याविषयी चर्चा केली जाते. पण पंकजा मुंडेंना आता वाल्मिक कराडचे पोस्टर्स झळकले, याबाबत काही कल्पना आहे की नाही हे आत्ता सांगता येणार नाही, कारण नुकताच दसरा मेळावा पार पडलाय आणि तिथे आलेल्या गर्दीवर खरं तर आज काहीसा ती नियंत्रित होणारी नव्हती असं चित्र दिसत होतं. कारण तिथली जी गर्दी होती ती अत्यंत म्हणजे तुमचे जे नेते ज्यांना तुम्ही दैवत मानता किंवा ज्यांना तुम्ही अत्यंत तुमच्या समाजात मानाचं स्थान आहे किंवा ज्यांनी खरं तर बीड जिल्ह्यात भाजपची पाळंमुळं रोवली आहेत, तुमच्या समाजासाठी एका विशिष्ट समाजासाठी स्पेशली काम केलंय, ते नेते ज्यावेळी बोलत असतात त्यावेळी
खरं तर तुम्ही ते ऐकलं पाहिजे आणि तुम्ही शांततेत ते ऐकून घेऊन तिथलं खरं तर ते दसऱ्याचं विचारांचं सोनं घेऊन गेलं पाहिजे असं म्हणतात. पण आज खरं तर बीड जिल्ह्यातल्या भगवान भक्तीगडावरचं चित्र हे थोडंसं आपल्याला दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे एक धोक्याची घंटा नक्की आहे की पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, ते ज्यावेळी खरं तर सत्तेपासून लांब किंवा मंत्रिमंडळात नाही आहेत, आमदारकी आहे पण त्यांचं म्हणावं इतकं वजन राहिलं आहे का, किंवा त्यांच्या वजनावर खरं तर मंत्रिपदावरती ज्यांनी एकूणच सगळी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे खरं तर आपण या पिढीला असं वाढवणार आहोत का, हा प्रश्न खरं तर या निमित्तानं उपस्थित होतो. तर पंकजा मुंडेंचे चिरंजीव म्हणजे आर्यमन हे पूर्ण सभेवेळी म्हणजे मेळाव्यावेळी ते मंचावर उपस्थित होते. ते आपल्या मावशीचं म्हणजे प्रीतम मुंडे यांचं, आपल्या मामाचं म्हणजे धनंजय मुंडेंचं आणि आपल्या आईचं ज्या पंकजा मुंडे आहेत त्यांचं भाषण ते व्यवस्थित ऐकत होते आणि त्यावर ते रिॲक्ट करत होते. त्यामुळे एकूणच ही आर्यमन यांची राजकारणातली एंट्री म्हणायची का, खरं तर गेल्या वर्षीसुद्धा हीच चर्चा होती आणि आजही तीच चर्चा कंटिन्यू होताना दिसते. पण मागच्या काही काळात आपण पाहिलं तर गेल्या दसरा मेळाव्यानंतर आपल्याला आर्यमन हे थेट आजच्या दसरा मेळाव्यात दिसले. त्यामुळे खरं तर पंकजा मुंडे यांना आपल्या मुलाला राजकारणात आणायचं आहे का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. पण त्याविषयी अजून तरी काही चर्चा नाही आहे. पण ते पंकजा मुंडेंच्या मंचावर ज्यावेळी दिसतात, दसरा मेळाव्याच्या मंचावर दिसतात, त्यावेळी कायम खरं तर राजकीय वर्तुळात ही चर्चा केली जाते की गोपीनाथ मुंडेंनंतर जशी त्यांची कन्या म्हणजे पंकजा मुंडे या राजकारणात आल्या, तसं पंकजा मुंडेंनंतर आर्यमन हे माईट बी राजकारणात दिसू शकतात. आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे पुढे कशा घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे. प्रीतम मुंडेंवर खरं तर त्या आता खरं तर बीडच्या खासदार नाही आहेत, त्या माजी खासदार राहिले आहेत. पण आता प्रीतम मुंडेंवर काय जबाबदारी येते हे पाहावं लागणार आहे. प्रीतम मुंडेंनी सुद्धा आज खरं तर अगदी म्हणजे आश्चर्यचकित करणार होतं की त्यांनी 2 मिनिटात त्यांचं भाषण संपवलं आणि त्यांनी तिथल्या ओव्हरऑल गर्दीचा बहुतेक एक अंदाज घेतला असावा आणि प्रीतम मुंडेंनी पण स्वतःचं भाषण गुंडाळलं अशी चर्चा होते. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे अगेन की हे जे दसरा मेळावे होतात तिथे विचारांचं सोनं लुटलं जातं. तिथे विचारांची एक नवी दिशा त्या समाजाला त्या ठराविक पक्षाच्या असतील किंवा मग त्या समाजाच्या असतील त्या मेळाव्यातून खरं तर दिली जाते. आता आज जो पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा झाला तिथे खरं तर विचारांचं किती सोनं लुटलं गेलं हे माहिती नाही, पण तिथे खरं तर आज आरडाओरडा किंवा तिथल्या गर्दीला आवरण्यातच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा जास्त वेळ गेला. त्या उलट जर आपण नाही म्हटलं, कंपेअर केलं म्हणजे एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत, ते खरं तर राजकीय वर्तुळात नाही आहेत, त्यांच्या राजकारणाशी काही संबंध नाही आहे, पण त्यांचा राजकारणाशी असाच संबंध येतो की ते सरकारला धारेवर धरतात आणि तोही आरक्षणाचा मुद्दा घेऊन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी खरं तर मनोज जरांगे पाटील हे आंदोलनं करत आली आहेत, उपोषणं करत आली आहेत आणि मग त्यानंतर त्यांनी जेव्हा सरकारला जेरीस आणलं त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं की हैदराबाद गॅझेटियरचा निर्णय लागू करण्यात आला आहे आणि त्यानंतर खरं तर मराठ्यांना एक प्रकारे त्यांनी विजयी लढा मिळवलेला आहे असं म्हणतात. पण जरांगे पाटलांची जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर त्यांची प्रकृती ही खालावलेली आहे. आज सुद्धा ते नारायणगडावर ज्यावेळी जाणार होते त्याच्या आधी ज्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी मात्र त्यांना बोलताही येत नव्हतं, शब्दही फुटत नव्हते. पण म्हणतात ना, मराठा समाजाची गर्दी पाहिली असेल, तिथे गेल्यावरती तिथलं वातावरण पाहिलं असेल तर नारायणगडावर ज्यावेळी जरांगे पोहोचले तेव्हा ते काहीसे भावूक झालेले दिसले. ज्यावेळी ते नारायणगडावर नतमस्तक होत होते, दर्शन घेत होते, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यानंतर ते ज्यावेळेस मंचावर आले तेव्हा त्यांना त्यांचे वडील येऊन तिथे भेटले आणि जी जरांगे पितापुत्रांची जी भेट होती ती पण ऐतिहासिक होती, कारण एवढा मोठा मराठा म्हणजे मराठ्यांचा जनसमुदाय समोर होता आणि तिथे हे जरांगे पितापुत्र भेटले आणि मग तिथे त्यावेळी सुद्धा जरांगे काहीसे भावूक झालेले दिसले. आणि मग नंतर ज्यावेळी जरांगेंनी माईक हातात घेतला आणि त्यांनी मंचावरून खरं तर लोकांना मागे करण्यासाठी जो माईक हातात घेतला तो पुढे त्यांनी कंटिन्यू केला. तर मनोज जरांगे पाटलांचं खरं तर दुसरीकडे मेळावा होता जिथे खरं तर त्यांनी एक मराठा समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला, त्यांनी सरकारला आवाहन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे आलेल्या मराठा समाजाला एक मेसेज दिला. मेसेज काय होता की तुम्ही शासनातही जा आणि प्रशासनातही जा, म्हणजे तुम्ही शासकही व्हा आणि प्रशासकही व्हा. म्हणजे ही समाजाची एक पिढी कशी पुढे घडेल
याच्यासाठी दिलेलं हे विचारांचं खरं तर एक सोनं होतं। मनोज जरांगे पाटलांनी त्यांना जे म्हणायचं होतं ते खूप व्यवस्थित मुद्दे मांडले। त्यांनी त्याच वेळी नाव न घेता लक्ष्मण हाकेंवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख न करता एक प्रकारे त्यांना जे म्हणायचं होतं की एखाद्या माणसाला ज्याच्या समाजातच किंमत नाही त्याला अंगावर घेऊन तुम्ही मोठं करू नका, कारण अशांना खरं तर जे पोलीस संरक्षण असतं ते सरकारकडून दिलं जातं, त्याची पुन्हा एकदा त्याची जबाबदारी ही सरकारवर येते आणि त्याचा तिजोरीवर खरं तर भार पडतो। त्यामुळे एकूणच ज्या व्यक्तीला त्याच्या समाजात मान नाही, त्याच्या समाजात किंमत नाही, त्या व्यक्तीला मोठं करू नका हा मेसेज सुद्धा जरांगेंनी आज दिला। त्यामुळे एक प्रकारे त्यांनी हा हाकेंवर साधलेला निशाणा होता अशी चर्चा आहे। त्यामुळे जर 2 मेळाव्यांबाबत आपण बोलायचं झालं तर मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या मराठा समाजाला उद्देशून एक विचार दिला आणि त्यांनी सरकारला सुद्धा आवाहन केलंय आणि शेतकऱ्यांची जी मागणी होती की ओला दुष्काळ जाहीर करा, मग सरकारने घातलेले निकष हे शेतकऱ्यांना मान्य नाहीयेत, मग त्यांचा मुद्दा सुद्धा जरांगेंनी अधोरेखित केला। आणि दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या मंचावरून खरं तर आज पंकजा मुंडेंपेक्षा धनंजय मुंडेंची जी वादळी वक्तव्य आपल्याला पाहायला मिळाली, कुठेतरी जी त्यांची चुप्पी होती खरं तर ती त्यांनी आज तोडली आणि त्यांनी ते आपल्या विचारांचं एक सोनं म्हणा किंवा त्यांच्या डोक्यात जे मागच्या काही दिवसांपासून चाललं होतं, जे त्यांना व्यक्त व्हायचं होतं, त्यांना एक मंच हवा होता, तर तो खरं तर आज दसरा मेळाव्याचा होता। आणि त्या बहिणीच्या मंचावरून धनुभाऊंनी आपल्या डोक्यातल्या विचारांना खरं तर एक वाट मोकळी करून दिली आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोक्यात जे विचार होते, इतके दिवस ते जे शांत होते त्याविषयी सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं। त्यांच्यावर खरं तर जे आरोप करणारे होते त्यांच्या आरोपांना सुद्धा आज धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे ओव्हरऑल आजचे हे मेळावे प्रचंड गाजले। त्यामुळे जर ओव्हरऑल जिस्ट सांगायचं झालं तर पंकजा मुंडेंच्या मेळाव्यातली 5 कारणं काय होती, तर पहिलं म्हणजे पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात धनंजय मुंडे उपस्थित होते पण लक्ष्मण हाके उपस्थित नव्हते, त्यामुळे खरं तर चर्चा झाली। दुसरं म्हणजे धनंजय मुंडेंनी इतक्या दिवसांमध्ये जी काही त्यांनी चुप्पी साधली होती ती आज मोडली आणि ती मोडीत काढतानाच त्यांनी आपल्या तडफदार आक्रमक शैलीत भाषण केलं आणि मग ओव्हरऑल त्यांच्यावर होणाऱ्या सगळ्या आरोपांना प्रत्युत्तर सुद्धा दिलं। तिसरी गोष्ट जी वादग्रस्त ठरू शकते ती म्हणजे पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर्स झळकले। त्यामुळे आता ते पोस्टर्स कुणी झळकवले, काय केलं, त्याच्या मागे काय कारण आहे हे अजूनही समोर आलेलं नाहीये, पण ते आपल्याला जे त्यांच्या मेळाव्याच्या क्लिपमध्ये होतं, व्हिज्युअल्समध्ये होतं ते आपल्याला पाहायला मिळालंय। चौथा मुद्दा म्हणजे विचारांचं सोनं लुटण्याऐवजी तेथे खरं तर आज गर्दी, तिथली गर्दी होती ती खरं तर खूप मोठी धोक्याची घंटा सांगणारी होती की जो समाज खरं तर ऊस कामगार असेल, इतर असेल, जो कामगार वर्ग आहे, ज्या कामगार मजुरांना घेऊन खरं तर गोपीनाथ मुंडेंनी त्यांना पुढे नेण्यासाठी जी ही चळवळ, ही परंपरा सुरू ठेवली आहे, त्याला आज काहीशी बेशिस्तपणा तिथे होता, तिथे गर्दी आवरता येत नव्हती। आणि मग ज्या वेळेस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भाषण करत होते त्यावेळी एक वेळ अशी आली होती की पंकजा मुंडे पुढे बोलतायत आणि मागे धनंजय मुंडे हे गर्दीला आवर घालतायत। त्यामुळे हे चित्र सुद्धा बरं नाही आहे। बीड जिल्ह्याचं चित्र बरं आहे असं म्हणावं असं अजिबात नाही आहे। म्हणजे आर्यमन हे पंकजा मुंडेंचे चिरंजीव आहेत। आर्यमन हे गेल्या वर्षी पहिल्यांदा पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात आले होते आणि हा त्यांचा दुसरा दसरा मेळावा होता जिथे ते काही बोलले नाहीत पण त्यांची उपस्थिती बरंच काही सांगून गेली। त्यामुळे आता हे महत्त्वाचे मुद्दे होते। आपल्याला या रीडिंग बिटवीन द लाईन्स सांगण्याचा हा प्रयत्न होता। याविषयी आपली मतं कमेंट करून जरूर सांगा। तुर्तास तेच थांबूयात, तोपर्यंत इतर बातम्यांसाठी पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।